तक सत्य का साहस। नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। नागपूर शहरात सध्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला असून यावरून आता राजकारण कमालीचं तापलं आहे। अनियमित पाणी पुरवठा, दूषित पाणी आणि अव्यांच्या सव्वा येणाऱ्या पाण्याच्या बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत। याच जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन आज काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली। शहरातील बिघडलेल्या जलव्यवस्थेच्या निषेधार्थ आज काँग्रेसने नागपूर महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केलं। मनपा प्रशासन आणि OCW कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही, अनेक भागात गढूळ पाणी येते, पण दुसरीकडे मात्र जनतेच्या खिशाला कात्री लावत अव्याच्या सव्वा बिलं पाठवली जात आहेत, असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे। प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे। आम्ही या माननीय महापौरांना आणि या सत्ताधाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे, कारण की सर्वचकडे सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांची ओरड आहे। नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध नाही आणि जे वॉटर टँक आहे तिथे सुद्धा टँकरची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये जर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मग ह्या सत्ताधाऱ्यांनी इथे राहून त्याचा उपयोग नाही। आम्ही ह्या सभागृहामध्ये सुद्धा पाण्यावरती विशेष सभा घेण्याकरता सुद्धा यांना निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची विशेष सभा सुद्धा यांनी घेतलेली नाही। त्याच्यावरून असं निश्चितपणानं जाणवतं की या नागरिकांना, या शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरता हे प्रशासन आणि प्रशासक यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही। म्हणून या शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळावं याकरता आज ह्या महापौरांचा घेराव म्हणून हे आंदोलन इथे आम्ही केलेलं आहे। अब तक सत्य का साहस।